नांदाया जातिले बाप बघतो टेकाकड हो गेला काळजाचा घड डोंगरा बापकरी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी वाळवूनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडे वागवोनी भार खांदी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु वारकरी संप्रदायाचे कळस महाराष्ट्राची अस्मिता संप्रदायाचा प्राण पाचव्या वेदाचे निर्माते संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा बाप या शब्दाचे महत्व वडील या शब्दाची महती पिता या शब्दाची व्याख्या सांगणारा आजचा हा अभंग आहे। सज्जन हो, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलोत वैकुंठवासी बाळासाहेब आबा देशमुख आज आमच्यात उरलेले नाहीत। यावं लागतं ते तुम्हाला आणि मला, येत असतात ते संत, आणावं लागतं देवाला। जसं येणं आपल्या हातात नाही तसं जाणंही आपल्या हातात नाही। पण आपल्या मान तालुक्यामध्ये एक म्हण सुप्रसिद्ध आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं। या म्हणीमध्ये मी साधारण बदल करेन, ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही। अरे ज्याचं जळतं ना त्याला तेव्हा तर कळतं। बाप प्रेमाचं झुकतं माप असतं, शाबासकीची थाप असतो, आयुष्यभर कधीही कमी न पडणारी शिदोरी असतो। संपतही नाही, शिल्लकही राहत नाही, उरतही नाही, पुरतही नाही। आणि म्हणून जेवढं दुःख अभिजित भैयाला होणार आहे तेवढं दुःख आम्हाला होईल इथं शंका आहे। आजही स्मशानात ज्या वेळेला माणसं एखाद्या यजमानाला घेऊन जातात तेव्हा ज्याच्या घरातला मेला तेवढेच रडतात, ज्याच्या घरातला सोडून गेला त्याच्याच डोळ्यात पाणी, बाकीचे तर कधी उरकल याची वाट पाहतात। हे सत्य नाकारून चालत नाही। ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं। तीनही मुली माहेराला येतात। माझ्या विद्याताईंच्या डोळ्याला पाणी आलं असेल, ज्योतिताई रडल्या असतील, रोहिणी दिदीच्या डोळ्याला पाणी आलं असेल। तीनही लेकी माहेराला येतात, बापाचा फोटो मंडपात सजवलेला पाहतात आणि मग पोरींच्या डोळ्याला पदर जातो। मग भावाचं लेकरू विचारतं, आत्या काय बेटा आता का रडते? बापाच्या फोटोकडे पाहून रडते बाळा। मग आता रडायला काय झालं? जेव्हा जेव्हा माहेराला येत होते तेव्हा तेव्हा बापाला डोळे भरून पाहत होते, आज बापाचा फोटो डोळे भरून पाहावा लागतो। भाकरीचे दोन तुकडे येत होते, एक तुकडा उजव्या हाताने दुसरा तुकडा डाव्या हाताने टाकला जायचा, कडाकडा बोट मोडली जायची, मुठभर मिरच्या वळून टाकल्या जायच्या लेकीच्या अंगावरून आणि मग म्हणायचा माझा बाप, आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिली।
आता मी माहेराला येईन राजा, पण माझा बाप मला पाहायला मिळणार नाही. ना त्याचा आवाज येईल ना त्याला पाहता येईल. असा एक देव सोडला नाही मी की त्या देवाला नवस बोलले नाही माझ्या बापा करता. कोण्या पोरीला वाटत नाही आपल्या बापानं निघून जावं. लेकीला हक्कानं चपल्या सोडायला एकुलता एक उमरा कुणाचा असेल तर बापाचं घर आहे. पाहुणे रावळे गण गोत मित्र परिवार हजारो माणसं एकत्र येतात. अभिजित दादाला, ज्योतिताईला, विद्याताईंना, रोहिणीताईंना सांगत असतील, रडू नका पोरानो, का आम्ही तुमच्या बापासारखे आहोत. बापासारखे आहोत असं म्हणणारे 100 मिळतील, बाप मिळत नाही. हे ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. एकाच आईच्या पोटातनं जन्माला येणारी 3ही लेकरं, विष्णुपंत, आदरणीय विलासरावजी आणि बाळासाहेब. ब्रह्मा विष्णू महेशासारखं प्रेम कधी दुजाभाव नाही. स्वप्नातही वाटलं नाही की आपला भाऊ आपल्याला सोडून निघून जाईल. गेलेल्या भावाच्या फोटोकडे पाहून भाऊ रडतात. बाहूतला बाहुबळ निघून गेला दादा. जोपर्यंत आमचा भाऊ होता ना तोपर्यंत भाऊकीची टाप नव्हती आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिजे. भाऊ नव्हता, आधार होता. भाऊ नव्हता, मजबूती होती. भाऊ नव्हता, श्वास होता. सध्या कलियुग आहे, माणसं म्हणतात भावा भावाचं पटत नाही. पण या आमच्या देशमुख परिवारात कधी तोंडानं दाखवत नसतील बोलून आमचं भावा भावावर प्रेम आहे. पण एकांतात बसतो भाऊन मग आठवतं लहान होतो मी. हातात कांगवा घ्यायचा, डोक्याला तेल लावायचा आणि भर दिवाळीच्या सणाला आधी माझा भांग पाडून द्यायचा, माझ्या तोंडाला पावडर लावायचा, माझा भाऊ देखना दिसला पाहिजे असं म्हणायचा. पोरं मोठी झाली, व्याख्या बदलल्या, समीकरण बदलली, भावाचं प्रेम बदललं का बोला. आजही दवाखान्यात भाऊ आजारी असतो. पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार मेहुणे एकत्र येतात. कुणी सफरचंद आणतंय, कुणी अजून काय काय आणतं. पण गेलेल्या भावाचा भाऊ जर दवाखान्यात गेला असेल तर भावाच्या पोराला बाजूला घेतो. आता त्याच्या हातात कारभार आहे म्हणून. दाद्या काय काका पैसे लागले तर माग बरं, पण काही कमी पडू देऊ नको असं म्हणणारा फक्त भाऊच आहे. 56 वर्ष नाही बोलू द्या भावानं आणि 56 वर्षानं गाठ पडू द्या. संकट असू द्या भावावर. माणसात पाठिंबा देत नाही, माणसात बोलत नाही, पण बाजूला घेतो. हे बघ मी तुझा भाऊ आहे, शेवटी काय सोबत नेणार आहे आपण, कमी पडलं तर माग असं म्हणणारा भाऊच आहे. कोण्या बाईला वाटत नाही आपल्या आधी आपला पती जावा. उगा नाही येत पाणी डोळ्याला आणि उगा नाही जात पदर डोळ्याला. प्रभावती ताईंनी स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल आपला पती आपल्या आधी निघून जाईल. वडाला फेरे घालताना पांडुरंगाजवळ एकच प्रार्थना करते, पांडुरंगा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य शून्यातनं विश्व उभा करण्यात घालवलं. आता तर कुठं माझ्या नवऱ्याला 4 दिवस सुखाचे आले होते, आता तर कुठं माझा पोरगा कर्तबगार झाला होता, आता तर कुठं नातवंड खेळत बागडत होती, अजून तर सुखाचे दिवस बाकी होते. देवा का घेऊन गेला माझ्या पतीला. जेवढी किंमत, जेवढी इज्जत, जेवढा मान कपाळावरच्या कुंकवाला असतो, तेवढा मान, तेवढी इज्जत, तेवढी किंमत बाईच्या दृष्टीने जगात कुठेही नाही. हे जिथं जळतं तिला तेव्हा कळतं. नातूचा पहिला मित्र म्हणजे आजोबा, आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू. नातूचं पहिलं प्रेम म्हणजे आजोबा, आजोबाचं शेवटचं प्रेम म्हणजे नातू. नातूचं सगळ्यात जास्त प्रेम आणि माया कुणावर असेल तर त्याच्या लाडक्या आजोबावर. आजोबाचा सगळ्यात जास्त जीव कुणावर असेल ना तर तो नातवावर. शेवटचा साथी आहे तू. सगळी स्वप्न नातवात पाहतो तो आजोबा, सगळी सुख नातवात पाहतो तो आजोबा. एक सांगू का, जगातली सगळी सुख एका बाजूला आणि आपल्या म्हाताऱ्या आजोबाची मांडी एका बाजूला. कंपनी हजारो रुपये पगार देईल,
कंपनीनं दिलेल्या हजारो रुपयामध्ये जेवढं प्रेम नाही त्याच्या दुपटीचं प्रेम म्हाताऱ्या आजोबानं तळहातावरती दिलेल्या 10 रुपयामध्ये आहे. एवढी किंमत आहे आजोबाला. एवढं पवित्र प्रेम आहे नातूचं आणि आजोबाचं. एक सांगू का, ज्याला आजोबा पाहायला मिळाला ना त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आणि ज्याचा आजोबा सगळी स्वप्न उराशी बाळगून नातवाच्या समोर निघून गेला ते दुःख शब्दात न सांगण्याजोगा आहे. आणि मग परिवार रडत राहतो. भर दिवाळीच्या सणाला दारात पंती लावली जाते, अंगणामध्ये सुखाचा प्रकाश केला आपण, पण भाऊ आमच्या दारात प्रकाश ठेवून जगाच्या अंधारात निघून गेला. देवा तुझा माझा अरे वैराग का, देवा तुझा माझा अरे वैराग का, देवा तुझा अरे वैराग का, देवा तुझा अरे वैराग का, दुःखाचे डोंगर जेव्हा प्रवेश केला तेव्हा सगळ्यात प्रथम भेट त्यानं बिभीषणाची घेतली. बिभीषणाचीच का, सगळ्यात आधी कुणी जरी आलं तरी हरिदास भाऊंच्याच घरी जातं ना. आधी वारकऱ्याच्या घरी प्रवेश, तिथं जय हरी झाला. राम 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 म्हणता म्हणजे तुम्ही इथले दिसत नाही का, लंका आहे इथल्यात आणि तिथल्यात काय फरक. आमच्याकडं राम राम नसतं, मग जय रावण असतं. रावणाच्या नगरीतली माणसं आहे आम्ही. तुम्ही कोण? मी बिभीषण. तरी मला वाटलंच होतं तुमचं घर एकटंच वारकऱ्याचं असेल. कसं काय? दारात तुळस बघितली, अजून घरावर भगवी पताका बघितली. ज्या आरती भगवी पताका, दारात तुळस, कपाळाला उभा गंध, त्या आरती तुम्ही लंकेत राहता पण वारकरी दिसता. बरोबर ओळखलं. माझं एक काम कराल का? आईच्या शोधात आलो. म्हणजे सीतेला उचलून आणलं रावणानं. मग तुम्ही? मी हनुमंत आहे. काय सांगता? रामाचा भक्त आहे मी. ज्याच्यात राम नाही तो मला आवडत नाही, ज्याच्यात राम आहे तो मला आवडतो. आणि म्हणून तुमच्यात राम तर तुमच्यात मी. असं का? मग भेटायचं कुणाला? सीता मैयाची भेट घालून द्या. कुठं लपवून ठेवलं सांगा. बिभीषण हुशार होता. बिभीषण म्हणला तसं नाही, बदल्यात काय द्या? फॉर्म काढून घेतो, पण आता नाही विचार केला तर परत करा. डील ठरली दोघांची. सामना रंगला. काय केलं पाहिजे? मी तुमची भेट घालून देतो आई बरोबर, म्हणजे सीते बरोबर. मी आईला भेटून देतो, तुम्ही बापाची भेट घालून द्या. म्हणजे सीतेची भेट घालून देणं जबाबदारी माझी, पण रामाची माझी भेट घालून देणं जबाबदारी तुमची. बदल्यात मागित. तसं सुख दारात ठेवलं आणि ह्या प्रॉपर्टीचा मालक देव घेऊन गेला. सुख दारात मांडलं पण बापाला मात्र तो घेऊन गेला. पण तुम्ही असंच म्हणत असाल की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडत राहिल्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कोणी दिली असेल. बऱ्याच गोष्टी असं वाटतं की आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. मलाही वाटतं माझ्या मनासारख्या सगळ्या गाड्या मला मिळाव्यात. मलाही वाटतं माझ्या मनासारखे बंगले मोठाले मला राहायला मिळावेत. काय करतो बाबा, वाटून तुला हा हे पत्र्याचं घर, त्याच्यात 3 तास तुला झोपायला मिळेल ना. मलाही वाटतं सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या व्हाव्यात, पण नाही इलाज आहे. ऐका, आया है सो जाएगा राजा रंग फकीर हो, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. आया है सो जाएगा राजा जाएगा, रंग भी जाएगा फकीर भी जाएगा. जाएगा हर एक इंसान. ऐका माझ्या दादानो, बसणाऱ्यांना वाटत असेल की अमरपट्टा गळ्यात बांधून मी जन्माला आलो, तर सावधान, आपलं मरण देवानं फिक्स केलंय, फक्त डिक्लेअर करायचा तो बाकी राहिला.
पण नशीब त्यानं डिक्लेअर केलं नाही. समजा देवानं जर आपल्या मरणाच्या तारखा फिक्स केल्या ना, खरं सांगतो तुम्हाला, सगळे बोराटे महाराजालाच तारखा देऊन रिकामे होते. देवानं बरं केलंय, आपल्या मरणाच्या तारखा फिक्स करून ठेवल्यात, फक्त तो डिक्लेअर करायचा बाकी आहे. सगळ्या गोष्टी नाहीत घडत मनासारख्या. सगळ्याला वाटतंच आपल्याला गोरी गोरी पान बायको भेटावी, कुणाला वाटतं काळी बायको भेटावी, आहे का नाही पोपट महाराज? ते बघा होय म्हणले, म्हातारं कबूल झालो या वयात, पण नाही इलाज आहे. जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया सब संसार रे. कुणाला वाटतं सुख नकोय? मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. या मंडपामध्ये बसणारा असा कोण बहादर आहे का हो, जो दिवाळीच्या सणाला देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, देवा सगळ्या दुनियेची दुःख माझ्याकडे टाक, सगळ्या दुनियेचे रोग मला दे. असं कोण म्हणतं का? देवाकडे जाताय तुम्ही, कधी म्हणला का देवा भांडकुदळ बायको मला दे? असं म्हणला कधी? देवा मला पोरगा असं सुंदर जन्माला घाल की त्याला दररोज ढाब्यावरनं धरून आणायला पाहिजे. अरे दुःख कुणाला नको आहे? कुणालाच नको आहे महाराज. सुख सगळ्याला पाहिजे पण मिळत नाही. आणि म्हणून सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, समयासी सादर भाव, समयासी सादर भावे, समयासे सादर भावे, समयासे सादर भावे. देव ठेविल, देव ठेविल, देव ठेविल, देव ठेविल, हो देव ठेविल कैसे रहावे. ओ समयासे सादर भावे, समयासे सादर हे. दिवसी बैसोनी हातीवर, ओले दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा साकर, दिवसी पायाचा चालत जावे. समयासे सादर भावे, समयासे सादर भावे. देवानं जसं ठेवलं तसं राहणं याचं नाव परमार्थ आहे. शंभू खेडकर ऐका, आज सगळीच ऐकणारी माणसं आहेत. ऐकणारी आहेत काय बोलणारी आहेत, गुणवंत आहेत, धनवंत आहेत, कीर्तिवंत आहेत, यशवंत आहेत, ज्ञानवंत आहेत, सगळे वंत इथं आहेत. सगळेच गोड माणसं आहेत. माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी ज्यांच्यामुळे इथं आलो त्या आदरणीय आपल्या गावचं वैभव हरिभक्तपरायण हरिदास महाराज काटे, आमचे विलास दादा, समोर बसणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण राहुलजी महाराज पाठक, आणि तुम्ही सर्वजण आहात. एकाचं नाव घेतलं तर एकाच राहील. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे, फार गोड. मंडप सुद्धा दिलाय. आता ऐका, सध्या कलियुगात माझं कुणी कुणाला म्हणत नाही, म्हणून जसं ठेवलंय तसं राहायचं, जास्त लोड घ्यायचा नाही. मागच्या 6-4 महिन्यात लाखाला महिन्याला 19,000 मिळतात. एवढे पैसे भरले लोकांनी, जमिनी विकल्या आणि पैसे भरले. शंभूखेड मधल्या बाया कामाला जायच्या बंद झाल्या, खुरपायला जायच्या बंद झाल्या बाया. म्हणजे आम्ही आता करोडपती होणार. सोनं काय बुक केलं, आयफोन काय बुकिंग केले, गाड्या काय घेतल्या, काय काय नखरे केले महाराज. तिला जर म्हणलं ना पाणी आण, ती म्हणायची हो तुम्ही पण प्या, आणि येताना अजून पाठ करून ठेवले बायान तेव्हाच. म्हणे लाखाला 19,000 मिळणार, लाखाला 19,000 मिळणार. अहो भजनाने सुद्धा पैसे लावले हो. लोकांच कशाला सांगू, मी सुद्धा टाकले होते. कुणाला वाटत नाही श्रीमंत व्हाव, सगळंच बुडलं महाराज. कोणी दिवसी बैसोनी हातीवर,
आज जर तुमचा रुबाब असेल घाबरा, एक दिवस पट्ट्या हो गरिबी तुमच्या वाटेला येणार आहे. तुम्हाला वाटलं काय मीच श्रीमंत राहिलं, माझ्या श्रीमंतीचा धाकन, माझा सगळा जय घोष चालत? सोडून द्या. ये भी दिन चले जाएंगे. पलटी होतं. सत्ता, संपत्ती, शरीर, सोयरे धायरे, नातेवाईक आणि जोडलेले मित्र एक दिवस पलटतात. हे ध्यानात राहू द्या. ज्याला आपण माझं माझं म्हणतो ना, पलटी मारतो एक दिवस. दिवस येतात. थोडा संयम ठेवा, हुरळून जाऊ नका. दुःख पचवणं जसं कठीण आहे ना, तसं आनंद पचवणं सुद्धा कठीण आहे. एका माणसाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. राहुल भाऊ, माणसं म्हणली डायरेक्ट जर त्याला सांगितलं तर मरल. आपल्या गावातल्या महाराजाला बोलवा, जे सप्त्याचं नियोजन करतात, कीर्तनाचं नियोजन करतात. तुम्ही नाही बरं, तिकडच सांगतो. असं करा, त्यांना बोलवा. त्यांना बोलवलं. सखाराम पाटील, काय आपल्या गावातल्या अमुक अमक्याला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. तुम्ही जरा तुमच्या सांप्रदायिक भाषेमध्ये समजवून त्याला सांगा. तुम्ही जर त्याला व्यवस्थित सांगितलं ना महाराज, तर यातले 5 लाख रुपये आत्ता तुम्हाला द्यायचे. हे ऐकून महाराजच मेला हो. आनंद पचवणं तर काय सोपं आहे का? सध्या फार कठीण आहे. जस 6 दिवस असं ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं ना, गळ्यात दागिने घालायचे, नुसते घालायचे नाही, असं साडीवर काढून बाहेर फिरायचं. बघणारी पार जळून गेली पाहिजे. तुम्हाला कळत नाही 1 ग्रॅम जीवाला आराम. पण एक दिवस मात्र गरिबी दाखवली पाहिजे. 2 गोष्टी आपल्या घरातल्या कधी समाजाला कळू नयेत. एक, आपल्यावर झालेलं कर्ज आणि आपल्याकडे आलेला पैसा. या 2 गोष्टी काय दावायची गोष्ट आहे? सांभाळा स्वतःला. कोणी दिवसी बाई सोनी हातीवर, असं जीवन जगलं पाहिजे. ऐश्वर्य संपन्न सुद्धा आणि वैराग्य संपन्न सुद्धा, सगळेच जमलं पाहिजे. दाढी अशी करायची नाही, एखाद्या दिवशी गुळगुळीत करायची. त्या जिलेक्टवाल्याला असं वाटलं पाहिजे त्या नटाला सोडावून ह्या म्हाताऱ्याला घ्यावं दाढी जाहिरात करायला. काय जाहिरात ते आले, त्यानं हातात खुरं घेतलं की बाया पळतच येतात. कमाला आहे जाहिरातीची सुद्धा. जाहिरात अशी करतात ना माणसं की जाहिरात बघूनच त्याची विक्री गेली जाते. इंडिया में क्या चल रहा है ते बघा, ह्यांना सुद्धा माहित आहे. काय गरज आहे का? पण एक दिवस तो दाढी वाढलेला चेहरा सुद्धा आपल्याला सांगून गेला पाहिजे, गरिबीत सुद्धा जग. आणि तसंही माणसानं वरून बदलण्यापेक्षा आतून बदलावं. वरून बदलणारी माणसं देवाला आवडत नाहीत, आतून बदलणारी माणसं देवाला आवडतात. शूर्पणखा वरून बदलली, रामाला आवडली नाही, नाक कापलं रामांतीच. पण शबरी माता आतून बदलली, रामाला आवडली हो. शबरी, वाढलेलं वय, वाढलेल्या जटा, न आंघोळ केलेली शबरी, सुरकुत्या पडलेला चेहरा, तोंडातून लाळ गळते, पण आतून शुद्ध आहे, वरून बदलली नाही. एक सांगू का, दिवाळीच्या सणाला आपण नेहमी बदलण्याचा प्रयत्न करतो, पण अभ्यंग स्नानापेक्षा ज्ञानाचं स्नान असलं पाहिजे, विसरू नका. आम्हाला तसलं काय माहित नाही, आतून बदलणं याला दिवाळी म्हणतात. उठा उठा, सकाळ झाली, मोठी स्नानाची वेळ झाली. ज्ञानाचं स्नान असलं पाहिजे, आनंदाचं स्नान असलं पाहिजे, नामाचं स्नान असलं पाहिजे. सज्जनो ऐका, मी सांगत होतो शबरी मातेनं बोर आणली, माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे. लाळ गळत होती, एक एक बोर घेतलं आणि कूर तुडून ठेवू लागली. जे कडू लागतं ते टाकून द्यायचे आणि जे गोड लागतं ते कुणाकरता ठेवायचे हो? उष्टी बोर कुणाकरता ठेवत होती? आपली बायको तरी खाते का आपल्या हातचं उष्ट? नाही म्हणल्या बिचाऱ्या. पण रामा करता आणलेली उष्टी बोर रामानं गिळून टाकली का? त्याच्यामध्ये भाव होता, त्याच्यामध्ये प्रेम होतं. वरून बदलली नव्हती, आतून बदलली होती. आणि म्हणून तर उष्टी बोर सुद्धा बिल्ली नसणाऱ्या शबरीनं खाल्ली. बोरे खाय बिल्लने बोरे खाय. ऐका
मावळीचे बोरे खाया भिल्लती बोरे खाया भिल्लती बोरे खाया ज्याचं अंतकरण स्वच्छ झाले येवोनी गोपाळ माझ्याकडे लक्ष द्या राहे तेथे आणि म्हणून आज शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. भाऊ जिथं असतील तिथून आमच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देत असतील. पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तन म्हणजे आज भाऊंचा शेवट गोड झालेला आहे यातील मात्र शंका नाही. आणि म्हणून या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल आज हे श्राद्धाचं कीर्तन बोराटे महाराजाला बोलवलं टाळकरी आहेत ऐकतोय आपण अन्नदान आहे वस्त्रदान आहे ज्ञानदान आहे म्हणजे हे सगळं वायाला जातं की काय. तर ऐका भाऊंच्या परिवारानं ऐकावं यातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. यादी घ्या. तुळशीला घातलेलं पाणी एखाद्या गाईला चारलेला घास देवळाला दिलेली देणगी नामसप्ताहाला केलेली मदत वारकऱ्याला केलेलं अन्नदान पंढरपूरची केलेली वारी आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. हा संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास केला पाहिजे. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा. ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा. आणि ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा. परमार्थाचं दुसरं नाव म्हणजे समाधान. सर्व सुखल्यालो आनंद निर्भर. साधू संतांनी सुद्धा हेच केले. महाराज म्हणाले आमचं असं आहे आम्ही एक तर कुणावर विसंबत नाही. देवानं आम्हाला इथं पाठवलं. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंगत नाही विसंबत तुका म्हणे आम्हा तुका म्हणे देवाचा सांगात नाही विसंबत नाही विसंबत देवाचा सांगात तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या जर होणार नाही तर मग प्रयत्न करायला काय अडचण. आणि म्हणून साधू प्रयत्न करत राहतात. बाप करी जोडी. जोडी म्हणजे जोडणं एकत्र येणं मिळवणं. जोडी म्हणजे प्रयत्न. बाप करी जोडी प्रयत्न करतो लेकुराची ओढी लेकरा करता आपुली कुरवंडी वाळवणी. स्वतःचा विचार न करता समाजाचं लोकांचं चांगलं होत राहावं याकरता जो धडपडतो त्याला साधू म्हणतात. आणि म्हणून साधूची आणि बापाची काही लक्षणं मिळती जुळते. आजच्या अभंगातनं ती लक्षणं सांगतात. आज भाऊंच्या पुण्यस्मरणाला 2-3 संकल्प करायचे. पहिला संकल्प करायचा थोडा पाठीचा काना ताट. ते उगी धरून आणल्यासारखं बसू नका. सरळ असं कीर्तनात सुद्धा प्रसन्न असावं. देवाला ताजी फुलं आवडतात का सुकलेली. आपल्याला जेवायला ताज्या करंज्या आवडतात का सुकलेल्या. चकल्या ताज्या का शिळ्या. चिवडा ताजा का शिळा. चकली कुरकुरे अजून काय बेसनाचे लाडू गऱ्याचे लाडू शंकरपाळ्या कापण्या धपाटे. असं तुम्ही कॉप्या पुरवू नका तोंडाला पाणी सुटायला लागलं. प्रसन्न. आता ऐका बरं भाऊंच्या पुण्यस्मरणाला जर एकत्र आलो तर 2-3 गोष्टी आपल्यात सुद्धा सुधारल्या पाहिजेत. आपण पहिला संकल्प करायचा या धर्माच्या मंडपात आज तारखेसह वारासह लक्षात ठेवायचे संकल्प. 1 अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2
काही गोष्टी जपून वापरायला शिका. आणि शंभू खेडकर, भाऊंच्या पुण्यस्मरणाला जर एकत्र आलात तर देशमुख परिवाराच्या विनंती आहे, देशमुख परिवाराच्या वतीनं विनंती आहे, देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. हीच भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. गावानं प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? जिथं गावाची प्रगती आहे तिथं गावाने एकत्र आलं पाहिजे. एकाच तोंड इकडं, दुसऱ्याच तोंड तिकडं, काय उपयोग आहे त्याला? रस्त्यावर खडी टाकली, त्यानं पोत्यात भरलीनं आपल्या दारात नेऊन वतली. देवळात पाया पडायला म्हणून नेला, चांगला बोल काढून नेला आणि गेल्याला तिथं नेऊन लावला. बदल करा. काही गोष्टी बदलल्या पाहिजेत. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. बरीच माणसं चपल्या गेल्यावर 7:30 जाते असं म्हणतात. ज्याची गेली त्याला इचरा. ते म्हणतात 3:30ला काम लागलंय महाराज. चपल्या गेल्यावर 7:30 जाते. माझा एक जोडीदार दिवृषाकडे जात होता आणि पाया पडून विनंती, कुणाच्या बी पाया पडा, दिवृषाच्या नादाला लागू नका. कुठं बी जा, दिवृषाकडे जाऊ नका. आमच्या घरी एक दिवृष जेवाय आलता. दर महिन्याला आमच्याकडे कार्यक्रम असतो कीर्तनाचा. देवळात जेवाय बसला. मी बी डोकंबाज, वाढाय मीच होतो. सगळ्याला भजी वाढली, त्याला बी वाढली, पण भज्यावर भात वाढला. त्याला भजी काय दिसली नाही. दिवृषाचा होता. देवळात बसल्यापासून मोठ्यानं वरडायचं, हाड. लई नमुन्याचं. तर आम्ही सगळी माणसं, तो देवळात दिसना, हित नाही म्हणला. पंढरपुरात महाद्वारात कुत्र आलं होतं, हित बसून हाणलं. मी दिवृष आहे ना, मला कळतं. 2-4 बार तसंच केलं त्यानं, हाड. मग म्हणलाच, हा भजीवाल्याला बोलो, सगळ्याला भजे वाढले मला वाढले नाही. मी म्हणलं, रताळ्या, तुला भाताखालचं भजी दिसेना तर पंढरपुरातलं कुत्र हितनं दिसायला लागलं. कुणाच्या बी नादा लागा, फक्त दिवृष. मला जर दिवृष दिसला ना, कपाळाच्या आट्या अशा वर जाते, त्या वर वर. लय राग आहे. 900 कन्या पुत्र होती, अंतरिका करणे लागे पती. शिकलेले अडकते ती. बीएड कॉलेजचा एक जोडीदार दिवृषाकडे जात होता, पोरगाव म्हणून. त्या दिवृषाची गाठ पडली. त्याला तेवढंच पाहिजे, त्याला माहित आहे बोराटे महाराजाला आपलं पटत नाही. ते म्हणला, महाराज तुमचा मित्र माझ्याकडे तो पोरगाव म्हणून. म्हणलं, होत नसतं येड्या. ते म्हणला, कसं काय? त्याचं लगीनच नाही झालं, गड्याला कुठं पुरवत असतात का? 900 कन्या पुत्र होती, अंतरिका करणे लागे पती. निव्वळ येडापण आहे. दिवृषाच्या नादाला लागू नका. जरा डोळे उघडून एक वाक्य ऐका. ज्यानं विठोबाचे पाय धरले तो वारकरी झाला. ज्यानं विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामुरळी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हा महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दान म्हणून दिल्या. 1 नेतृत्व दिलं, 2 कर्तृत्व दिलं आणि 3 जगाला पुरणारं मातृत्व दिलं. नेतृत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कर्तृत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि मातृत्वाचं जगातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. हे डोळे उघडून मान्य. जरा सुधरा. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत आणि ढाब्यातलं कणाकण हाणतात. शमड्या बाया, पारोसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या, मसाला पापड आणायला लावला, त्याच्यावर शिंबुडतीनं शिकारला, त्योच सोळला, चव देऊन हाण. शमडाची चव काय हो? जो उत्तर देईल त्यानं शेंबूड खाल्ला असं. खाल्ल्याशिवाय माहित आहे का? चला पुढं. अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची नाही. का अंधश्रद्धा ठेवायची नाही त्याचं कारण सांगतो. आजपर्यंत समाजाची अधोगती झाली केवळ अंधश्रद्धेमुळे झाली. समाज मागं राहिला, अंधश्रद्धेमुळे राहिला. आपल्याला कळत नाही चांगलं काय वाईट काय. अजूनही माणसं अंधश्रद्धेत जखडली गेलीत. शिकलेली माणसं कुठल्या तरी बुवाच्या, कुठल्या तरी बाबाच्या नादाला लागतात आणि एक दिवस त्याचं वाटोळ होतं. नादाला लागायचं तर कुठल्या दिवृषाच्या बुवाच्या नादाला लागू नका. नादालाच लागायचंय तर एकदा छत्रपती शिवरायांच्या नादाला लागा, वाचा चरित्र उद्धार. अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची. 2, आता बरीच माणसं आहेत ना वर्ष श्रद्धाच खात नाही. त्यांना विनंती आहे, यजमानाचा अपमान करायचा नाही. एक जण मला म्हणला, मी लगीन लागल्यावर जेवत नाही. मी म्हणलं, का?
मी काशीला जाऊन आलो. अरे तू ज्या ज्या लक्झरीत गेला त्याचं पैसे दिलं नाही तर तू ट्रिपवाल्याचं बुडावलं तो. आणि तू इथं येऊन सांगायला लागला लगीन झाल्यावर जेवत नाही. लगीन झाल्यावर न जेवायला पहिलं कारण लग्नाच्या आधी हाणायचं म्हणजे ताजं खायला मिळतं. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. 2, काही गोष्टी जपून वापरा. खिशातला पैसा, अंगातली ताकद आणि आयुष्यात मिळालेला वेळ जरा जपून वाचवायला शिका. कुठेही पैसा ओतू नका. नको तिथं पैसा टाकतात. काय गरज आहे? दिवाळीचं सण आहे. आता आपापल्या दारात प्रत्येक जण दिवं लावतो. वर्षभर दिवं लावायला मिळत नाही तर म्हणून लावतो. लावलं पाहिजे, हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा, दारात आपल्या 100 दिवे लावण्यापेक्षा 4-2 दिवे कमी लावा. त्याच्यातलं तेल वाचवा. आणि ज्याची चूल पेटत नाही त्या गरीबाच्या घरी ते तेल नेऊन द्या. पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार. या गोष्टी करा. दिवाळीच्या सणाला कपडे घ्यायला जातात, जरूर घ्या. पण आपल्या घरातल्या जुन्या पाण्यात साड्या बाजूला काढा आणि गोर गरीबाच्या घरी त्या साड्या वाटून या. त्या घरातली माय माऊली तुम्हाला तोंड भरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बस आपल्या कुटुंबाबरोबर जगाचाही विचार केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? आणि सध्या याची गरज आहे. 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. 1, महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. हे बाळा बस खाली, खाली बस. ते पोरगं जरा हुशार आहे, रडत नाही, काय नाही, ताप देत नाही. रात्री माझ्या कीर्तनात एक बिचारी पोराला घेऊन बसली होती, लय रडत होती. मी त्या माऊलीला म्हणलं पोराला समजावा. ती म्हणली महाराज इथं आल्यापासून एअरटेलला रेंजच नाही, कसं समजावं कळलं. लक्ष द्यायचं. आता 2 गोष्टी जपल्या पाहिजेत. 1, महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे. आणि 2, महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचणं आता काळाची गरज आहे. जिल्हा परिषद शाळा, आपल्या घरावरचं पत्र कुणी बी बदललं, मराठी शाळेला एखादा वर्ग बांधून द्यायला बी वाघाचं काळीज असावं लागते. हे जरा जपा. मराठी शाळा जोपर्यंत जपत नाही तोपर्यंत गुणवत्ता वाढत नाही. आणि संकल्प क्रमांक 3, आपापसातले वाद थांबवा. सध्या जाती जातीमध्ये भांडण लागले. माणसं सरळ म्हणतात तो कीर्तनकार आपल्या जातीतला नाही, त्याला बोलवू नका. जरा एक वाक्य ऐका. कीर्तनकार कोण्या जातीचा आहे म्हणून त्याच्यावर प्रेम करू नये. तो वारकरी संप्रदायाच्या मातीचा आहे म्हणून त्याला जीव लावला पाहिजे. आणि हे काम आपण केलं पाहिजे. भजनी मंडळ आपण जाती जातीतलं भांडण मिटवलं पाहिजे का पेटवलं पाहिजे? गादी उभा राहून काड्या टाकून जातं ते गडी. मी आमक्याच्या कुळातला आणि मी तमक्याच्या कुळातला, हे बंद करा. जाती आपण निर्माण केल्या. आईच्या पोटात होतो आपण, होती का आपल्याला जात? जन्माला आलो, आईनं आपल्याला उराला लावलं, होती का आपल्याला जात? लहानपणी वाढत राहिलो, मास्तर आपल्याला शिकवत राहिला, होती का आपल्याला जात? जातीचं समीकरण डोक्यातनं काढा. संघर्ष वाढला पाहिजे, केला पाहिजे. प्रत्येकाचे हक्क प्रत्येकाला मिळाले पाहिजेत. पण आपण भांडण थांबवलं पाहिजे. नियत एक व्हायला लागलं, कार्यकर्ते उराव बसवायला लागले एकमेकाचे. बॅनर लावताना कार्यकर्त्याला काळजी लागते. आज लावतोय पण उद्या साहेब राहतील का ह्या पक्षात? त्यामुळं मतदान तात्पुरतं आहे. त्या 20 दिवसाकरता उगा ह्या ग्रुपवर मेसेज टाक, त्या ग्रुपवर मेसेज टाक, मी ह्या पार्टीचा, त्यो त्या पार्टीचा, ह्यानं त्याच्यावर टीका कर, त्यानं त्याच्यावर टीका कर. अजिबात भांडत बसू नका. जसं तिकीट मिळण्यासाठी इकडून तिकडे गेले ती, तसं निवडून आल्यावर बी सत्ता मिळण्यासाठी इकडून तिकडे जाते ती. उगा उराला वाळू लावू नका. 100% मतदान करा. घरामध्ये बसू नका, घरातनं बाहेर पडा आणि 100% मतदानाला 20 तारखेला निघून जा. पण कुणाला काही बोलू नका. इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, सज्जनों की अक्रियाशीलता से. घरातनं बाहेर पडलं पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे आणि भजनी मंडळातलं भांडण थांबलं पाहिजे. आमच्या गावात 3 भजनी मंडळ झाली. पिटीच वाटून घेतली वाजवायची. पांढऱ्या पट्ट्या एकानं, काळ्या पट्ट्या एकानं, आणि भाता आमच्या दारात आणून आपडला. काय कोंबड्या बसवायच्या त्याच्यात? पहिलं भजनी मंडळाचं भांडण. ह्या बुवाला त्यो चालत नाही, त्या बुवाला त्यो चालत नाही. कुशाल म्हणते त्यो जर पकवायचा असेल तर मी येणार नाही का? त्याजण आपलं जमत नाही. त्यो गायक असला तर त्याच्या तोंडाकडे मी बघत नाही. ज्याला वारकऱ्याचा राग आहे देव त्याला जवळ करेल का? बोला. अरे स्वतः महाराज म्हणाल, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा
संगती सुखवाटे जीवा सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही दे आणि कमी देवा काही आणि कमी देवा गायनाचे मुळे आपले आरती गायनाचे मुळे आवडीने गायनाची उडी आपुली या छंद त्याला वारकरी धर्म म्हणतात. आणि म्हणून वैष्णव जन तो सर्वाला पाठ आहे. आता मुद्द्यात या. जोडी म्हणजे मिळवलं, जोडी म्हणजे प्राप्त करणं. साधून देव प्राप्त केला. संगतीचे 3 प्रकार पडतात. एक सुसंगती, विसंगती आणि कुसंगती. या 3 संगतीत आपण आहोत. सुसंगती साधू संतांची असते. विसंगती करायला जातो गणपती होतो मारुती. इच्छा नसते पण तरी संगतीत जावं लागतं. आणि कुसंगती सगळ्याला पाठ. बैसता चोराचे तैसीच होय देखताची चिंदी. अहो चिंदी बघितलं तरी मन धावतं. ह्याला संगतीचा परिणाम. ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या. काय जोडायचं कळलं. असं आहे, एक तर संगत जोडायची, नाहीतर पंगत जोडायची, नाहीतरी कुटुंब जोडायचं. या 3 गोष्टी तरी जोडा. असं आहे, संगत ज्याची जोडायला चुकली त्याचं वाटोळच झालं. म्हणून संगत करलो बडो की बढ़त बढ़त बढ़ जाय. गजके माता आज बैठे मीठे पिडके मीठे फल भी खाय. कळलं का? होय तरी म्हणा. अन्न सुद्धा कळलं तर नाही म्हणा. मग मराठीत सांगतो. संगत करलो बडो की बढ़त बढ़त बढ़ जाय. गजके माता आज बैठे मीठे पिडके मीठे फल भी खाय. सांगतोच मराठीत. एक दिवशी हत्तीनबाईची आणि शिळीनबाईची गाठ पडली. शिळीनबाई तुरु 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 धावायची आणि हत्तीन अशी डवलत डवलत चालायची. दोघींनी गाठ घेतली, गप्पा मारल्या, एकमेकींनी इंस्टाग्रामला फॉलो केलं, सेल्फी काढला, स्टोरीला ठेवला फोटो, मेन्शन केला शिळीला हत्तीनबाईनं. आणि हत्तीन अशी डवलत डवलत चालायला लागली. शिळी तुरु तुरु धावायची. नुसती धावत नव्हती, झाडाचा पाला खात होती. शिळी कळतं का तुम्हाला? आमच्याकडे त्याला शरड म्हणते. तुमच्याकडं किती बी खायला घाला त्यांना, त्यांचं पोटच भरत नाही. कुणाचं? शेळ्यांचं. तिला किती आणून द्या पण तिचं समाधानच नाही. कुणाचं? शेळीच. तिला पायातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला कानातलं द्या, तिला गळ्यातलं द्या, बिचारीचं समाधानच नाही. कुणाचं? हा हा तुम्ही हसताय का? शिळीच चाललंय. आणि असं आहे, तुम्ही एकदा नीट बघा शिळी. ती रस्त्याने चालली ना तरी शेंड हाणती का नाही? तिचं पोटच भरत नाही. कुणाचं? हे बघा, शेवटी सवयच आहे बाया आपलं ते शेळ्यांना झाडांचं शेंड हाणायचं. तिनं झाडाचा शेंडा हाणला आणि हत्तीनबाईचं लक्ष गेलं. शेळीनताई काय वैंस इकडे या. झाडाचा पाला खाणं शोभत नाही, धूळ आहे त्याच्यावर. वरचा पाला खा ना. डोक्यावर पडला का आत्याबाई तुम्ही? हाताला येत नाही ना, मग मी कशाला आहे? संगत सांग. हत्तीनबाईनं सोंड लांबवली आणि शेळीला उचलून घेतलं, पाठीवर ठेवलं. परिणाम काय झाला असेल सांगा? एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचा पाला खाणारी शेळी आता 20 फूट उंचीवरच्या झाडावरची गोड गोड फळं सुद्धा कुरतुडू कुरतुडू खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत असल्याचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. आयऱ्या गैऱ्याच्या संगतीत बसत बघायचं नाही. तो माझा जोडीदार आहे, तो माझा मित्र आहे, एकच धरायचा पण लाखाला भारी. संगत मोठ्याची करायची.
त्या आलतू फालतू संगतीत पडायचं नाही हो. कीर्तनात सुद्धा बसताना शेजार चांगला बघून बसायचं. आता नका बघू एकमेकाकडं. उद्या परत एक पेडवालं होतं, संगत सांगतो होतं पेडवालं, बसताना चुकलं. उंदरं मारायचं औषध विकत होतं, त्याच्या शेजारी जाऊन बसलं. मग पेडवालं मोठ्याने जाहिरात करायचं, लय गोडे लय गोडे, आणि शेजारचं बारीक म्हणायचं खाल्लं की मरतय. दिवसभर मिळ नाही लागला. म्हणून मोठ्याची संगत करा. संगतीनं काय होतं? देव भेटतो. संगतीनं काय होतं? पांडुरंग भेटतो. अहो स्वतः महाराज म्हणले, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे दयाची संगती, मजदे दयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती. हे तुझं वाणी कंटाळा, संतांची पायी का संगत चांगल्याची मिळेल म्हणून पडून राहील. पण कुणाच्या चरणात पडून राहील? माझ्याकडे बघा, जे लिजिम खेळत खेळत येते दरबाजारी, त्याच्याने अखंड जया तुझी प्रीती. देवा हे बघ, तुझ्यावर ज्याचं प्रेम आहे का नाही, तू ज्यांना आवडतो का नाही, त्यांच्या पायावर मी पडून राहीन, पडून. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझ बा नानी कंटाळा. मला कंटाळा नाही रे देवा, फक्त अशी माणसं मला दे, सुसंगती, विसंगती, कुसंगती, जोडा संत, जोडा देव. हे साधू न केलं. आपल्याला एवढं जमत नाही ना, मग आपण माणसं जोडावेत, माणूस जोडा. सध्या माणूस जोडणं फार महत्वाचं आहे. तू म्हणाल महाराज एवढी तर माणसं आहेत, पण माणसाच्या गर्दीत आपलं कुणी नाही हे विसरू नका. सध्या समाजात विकृती एवढी वाढली, आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारचे बोलायचे बंद होतात आपल्याशी. काय गरज आहे का? पण विकृती वाढली. 10 वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा काळ फरक झाला. 10 वर्षापूर्वी कुणाच्याही घरात जात होतो, शिंक्यावरचं टोपलं खाली घेत होतो, पोटभर जेवत होतो. 2024 सालात आहे का कुणाचं डेअरिंग? अरे भाऊ भाऊ फटाके आणायला गेले तर डिगभर फटाकडे आणायचे, पण भावाच्या पोरांना सुद्धा वाटून द्यायचे. कपडे घ्यायला गेले तर कारभारी होता, दिवाळीच्या सणाला बायकोला आणि पोरांना चुकून कपड्याच्या दुकानात जायचा. स्वतःच्या बायकोला पोरांना कपडे नाही आणायचा, पण भावजयला भावाच्या पोरांचा आधी बघायचा. असं प्रेम होतं. आता राहिलं का? दर दिवाळीच्या सणाला बहिणीला माहेरी बोलवलं जायचं. आता मेहुणीला फोन केले जातात. भावाला बोलवत नाहीत, साडू भावाला बोलवतात. सासरवाडीत जावयानं शक्यतो जास्त दिवस राहू नये.
ऐकताय ना? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडीक संघटना. 10 वर्षापूर्वी अख्ख्या गावात एक टीव्ही होता. एक सेटर होतं, त्याला अँटेना होता. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर, शुक्रवारी शनिवारी रात्री हिंदी पिक्चर. दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप बीती, तपास करायला CID सुराग, लहान पोरांसाठी शक्तिमान, परत चकाला का बुंबोमाला, बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया, नुकतंच ज्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी चित्रहार, ज्यांचं कधीच होणार नाही त्यांच्यासाठी छायागीत. आणि दर दिवस मावळताना गाणं लागायचं. ही काळी आई, ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. होतं की नाही? गाणं बदललं. माझ्या बैलाची हो पाठ, जसा चंद्रभागेच काठ, आमच्या दुनियेची दौलत न्यारी न जोडी, बैलाची खिल्लारी. गाणं बदललं. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. काळ्या मातीत मातीत ती फन चालती, ती फन चालती, ती फन चालती. काय जमाना होता. जीवा शिवाची बैल जोड, जाई बिगीन आपली पुढं. आणि आता गाणं वाजतं पाटलाचा. नावी ठेवल तिथं मिशा होत्या आणि पाटील सांगल ती दिशा होती. आता अख्खं गाव पाटला बरं भांडायला लागले. आरक्षणामुळे पाटील की गेली, काय चवच राहिली नाही. कुणी भांडायला लागलं कोणाबरोबर. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं वाड्यावर बोलून आनंद घ्यायचे. उगा म्हणून गाणं निघलंय का? पाठ आहे की तुमचं? आता उलट झालं. आता पाटलाच्या बाया नाचायला लागल्या आणि गरीबाची पोरं 239चा रिचार्ज टाकून मजा घ्यायला लागले. आपल्याच गावातले झुमकर झुमकर रील स्टार झाल्या बाया. 4-2 हजार फॉलोअर्स वाढण्यासाठी खुशाल बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन आली हो. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणं म्हणजे पुरींना गावंढळपणा वाटतो. पण माझा सल्ला आहे, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत दे तुला 60, 70, 80, 90 रुपये वाटत असेल, भलेही तुझ्या दुपट्ट्याची तुझ्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण तू तुझ्या खांद्यावर ज्या दिवशी ओढणी घेतेस ना त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलेनीचा नाही. माझा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. हे आम्हाला माहित असलं पाहिजे. कोण्या महाराष्ट्रात राहतो आम्ही? पायात पैंजण होतं, संस्कृती होती. आता पैंजण काढून टाकलं पुरीनी, गोप घालतात. का तर म्हणे मला दृष्ट लागतं. 3-3 दिवस आंघोळ करत नाही शेंबडे तू, आणि तुला कोणाची दृष्ट लागायची? शेजारी उभा राहा वाटत नाही आणि म्हणे मला दृष्ट लागतं. 6 महिने झाले केस धुतले नाही तू. वा झाला त्याच्यात. जेवणाच्या ताटात 5-25 लिका उतरतात काळा टेना पाहण्यासाठी आणि म्हणे मला दृष्ट लागते. पप्पा की परी. गुणवंताचं कौतुक झालं पाहिजे का येड्याचं? बोला ना. MPSC UPSC मध्ये पहिला क्रमांक आला त्याचा सत्कार केला पाहिजे का येड्याचा? सध्या मार्केट कुणाला आहे? रजिस्ट्रारला. पकवाजाला किंमत नाही. त्याचे दररोज 2-2 फॉलोअर्स कमी व्हायला लागलेत. आणि एखाद्या शेंबड्या पोरीने इंस्टाग्रामला अकाउंट काढलं ना, काय तिला रिक्वेस्ट येतात महाराज. अरे तिची 25 अकाउंट आहेत. माहित नाही आपल्याला अजून. खुशाल ह्या सुद्धा रजिस्टर झाल्या. व्हिडिओ बनवतात, गाऊन घालतात, खांद्या ओढणी घेतात, हातात गणपती घेतात आणि उड्या आणतात. आमच्या बापानं गणपती आणला. नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे का नाही? तुकुमुकू बघतोय चांगला.
शूटिंग काढाय तेच असतं. आमच्या पप्पाने गणपती आणला, टुकुमुकू बघतोय चांगला, शूटिंग काढाय तोच होता. ऐकते ना, जमाना बदलला, सध्या काळ संकटाचा. कल्लोळ वासनांचा हैदोस भावनांचा, जळत्या चितेवरती माणूस शोधतो मी. ऐकते ना तुम्ही, किती सावध होणं गरजेचं आहे कळेल आज भाऊंच्या श्रद्धाला. आजही आपल्या घरातनं बाहेर पडणारी पोरगी सुरक्षित नाही. बदलापूरची दुर्घटना, कलकत्त्यातली दुर्घटना अजून आपल्या घरापर्यंत आलं नाही रे, म्हणून तुम्ही सुखी आहे. दुसऱ्याचं घर जळतंय, तुम्हाला बरं वाटतंय. ज्या दिवशी आपल्या उमऱ्यापर्यंत येईल त्या दिवशी माझे शब्द आठवतील. अजूनही वेळ गेली नाही, महाराष्ट्र सुरक्षित नाही. तुम्हाला वाटतं महाराष्ट्र सुरक्षित? कधी सुधरल माहिती आहे माझा महाराष्ट्र? मी मगाशी विलासरावांशी बोलत होतो, आता आमचा फार चर्चेचा विषय रंगला होता. त्यांचे विचार मला फार आवडतात, माझेही त्यांना आवडतात. त्यांना मी मगाशी सांगून दिलं, हा महाराष्ट्र कधी सुधारेल? ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा आपल्या आईबापाच्या पाया आपण पडलं पाहिजे, ते आपल्यासाठी आदर्श असले पाहिजेत, असं जेव्हा तरुण पोरांना वाटेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. मला बोलवा नाही तर बोलवू नका, पण हे सत्य. डोळे उघडा, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. कधी कधी आपण ज्यांना पोहायला शिकवतो ना विलासदादा, तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करते. एक कबूतर हवेतून उडत होतं, 2 उंदराची पिल्लं बुडत होती. कबुतराला दया आली, कबूतर खाली आलं, उंदराची पिल्लं चोचीत धरली, घरट्यात नेली, पंख उघडले, ऊब दिली. 15 मिनिटांनी कबुतराच्या लक्षात आलं आपण ज्यांना ऊब दिली होती त्या पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय केलं कळतंय ना कबुतरांनो? अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या आजूबाजूला फिरतायत. म्हणून 3 लोकांना माणसानं कधीही विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवा. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. कल्लोळ वासनांचा हैदोस भावनाचा, रस्त्यावरून चालणाऱ्या पोरीकडे चांगल्या नजरेनं पाहणारी पोरं फार कमी आहेत, बहीण म्हणून बघणारी पोरं फार कमी आहेत. म्हणून अवघड आहे परिस्थिती सध्या. माझा सल्ला आहे फुकटचा, स्वतःच्या बहिणी करता वाघ म्हणून उभा राहता, मग लोकांच्या लेकीसाठी कुत्रा कशाला होता? बघा ना तिच्याकडे बहीण म्हणून. सुरक्षित राहील माझा महाराष्ट्र, काळजी आहे आम्हाला महाराष्ट्राची. हे धर्म मंदिर सारे, धर्माच्या नावावर जातीच्या नावावर सध्या राजकारण पेटतं. भांडायला लागली माणसं. हे धर्म देऊळ सारे धुंडून मी आलो, रित्या गाभाऱ्यात देव शोधतो मी. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला त्या दिवसापासून दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला तर दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तर दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तर दगडाचा खंडोबा होतो. माणसाला कुठल्या डबीतला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. रित्या गाभाऱ्यात माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. म्हणून माझी विनंती आहे, मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला, बघा इतिहास
थोडासा आपुल्या वाडवडिलाचा बघा इतिहास, थोडासा आपुल्या वाडवडिलाचा शिवाजी शुभ म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला, निकामा स्वस्त का बसला. डोळे उघडायची वेळ आहे. पहा जरा काय चाललंय. जबाबदारीचं ओझं घ्या, सांभाळा. तारुण्य सत्ता संपत्ती मिळवा, पण त्याचा दुरुपयोग करू नका. एक काळ असा होता महाराज, रुपयासाठी आपला बाप तर पडत होता. सध्या कुठं चालला जमाना. विराट कोहलीने 1 रन काढली तर आताची पोरं शर्ट काढून नाचतात. आपला बाप नांगराचं रुमन हातात धरतो, या बांधापासून त्या बांधापर्यंत नॉट आउट 1000 रना दिवसाला काढतो. लेका त्याच्यासाठी एकदा टाळी वाजवायला शिका. कुणाला मोठं करता तुम्ही? कोण्या नटाचा फोटो जर तुम्ही तुमच्या इन्स्टाच्या स्टोरीला, फेसबुकच्या स्टोरीला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत असाल तर माझा सल्ला आहे माझ्या भावांना, माझ्या भावानो, त्या नटानं देह कमवला तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी, तुमच्या बापानं देह झिजवला तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात आम्ही फार पुढे गेलो, आम्हाला कीर्तनाची गरज नाही. कधी कळायचे बापाचे उपकार, आईचे उपकार? 20 वर्षाची पोरगी झाली, चिठ्ठी लिहिली पोरीनं बापाला, मी निघाले माझ्या आवडत्या पोराबरोबर. दिवस उगवला, चिठ्ठी वाचली म्हाताऱ्यानं, ढसा रडला. भावकीत तोंड दाखवायला जागा उरली नाही. 100 स्थळं आली होती त्याला, आम्हाला पोरगी द्या. 25 एकराची स्थळं त्यानं नाकारली होती. पाहुणेरावळे हसू लागले, अरे तुला किती मोठा जागा आणला होता तरी तू नाकारलास, आणि काय दिवा लावला तुझ्या पुरीत? वर्ष झालं. एका वर्षानंतर त्या पुरीचा भाऊ सहज कामाच्या निमित्तानं शहरात गेला. अपार्टमेंटच्या पायऱ्या चढला, 4थ्या माळ्यावर गेला, दरवाजा वाजवला. दार उघडणारी त्याची बहीण होती. अंगावर जखमा होत्या, चेहरा सुजलेला होता, डोळ्याला पाणी होतं. भावाला पाहिलं, वर्षानंतर बघत होती. भावाचे पाय धरले, घट्ट मिठी मारली. धाकटा होता तो, तोही रडला. ताई, लय आठवण आली तुझी, वर्ष झालं तू दिसली नाही, तुझं बरं चाललं ना? घरामध्ये घेतलं, बसायला पोतं टाकलं. भाऊ बसला, रडू लागला. ती रडत होती. रडता रडता एकच म्हणाली, दाद्या चुकलं रे माझं. बापाला आईला सोडून आली. फार मारतो माझा नवरा, फार त्रास देतात इकडचे लोक, पण आता वापस यायची दारं बंद झाली. माझी पाया पडून विनंती आहे, हे सगळं पप्पाला सांगू नको, त्यांना फार त्रास होईल. दिदा, नाही त्रास व्हायचा आपल्या बापाला. आता नाही वाईट वाटायचं. का रे एवढे रागावलेत? नाही रागावले. मग असं का म्हणतो, तुला वाईट वाटलं, तू रडला, आणि बापाला वाईट वाटणार नाही? ताई, आता नाही वाईट वाटणार. ज्या दिवशी तू पळून आली त्या दिवसापासून भावकीतले लोक त्रास देत होते. माझा बाप वस्तीवरनं चालायचा, आपला बाप गावातनं चालायचा, मान खाली घालायचा, झुरत होता. एक दिवशी घरी कुणी नव्हतं दिदा, आई घरी नव्हती, मी घरी नव्हतो, तू निघून आली. आपल्या बापानं फास घेतला ग, आपला बाप मेला. आता नाही वाईट वाटायचं. हे घडतंय महाराष्ट्रात, आणि लोक म्हणे आम्ही सुधर. जोडायचा तर माणूस जोडा, जोडायचं तर कुटुंब जोडा. एक सांगू का, एखाद्याच्या दारात लागलेल्या 4 व्हीलरच्या गर्दीवरून त्याला श्रीमंत समजू नये. सहज त्याच्या घरी संध्याकाळी जावं, आणि त्याच्या अंगणात 2 म्हातारी माणसं बसावीत, आणि ती खळखळून हसावीत. अख्ख्या गावातल्या श्रीमंताचं घर तेवढं आहे. माणसं जोडा. तुकोबराय तेच सांगतात. बाप करतो काय? जोडायचं काम करतो. आपल्या गळ्यातला हार घातला जातो ना, काही मिनिटांनी घातला जाईल हार, तर फुलाला फुल जोडलं जातं. ते जोडणं ते काही सुखाचं आहे का? त्या फुलाला विचारा, फुला मजा आहे तुझी, सागर महाराजांच्या गळ्यात असतो, कधी देवाच्या हृदयाजवळ असतो. ते फुल म्हणतं, सांगू का,
दुसऱ्याच्या काळजाजवळ जाणं तेवढं सोपं नसतं. दुसऱ्याच्या काळजाजवळ जाणं तेवढं सोपं नसतं. दुसऱ्याच्या काळजाजवळ जाण्याकरता आधी स्वतःच्या काळजातून आरपार सुई टोचून घ्यावी लागते, तेव्हा तिथं जागा आहे. जोडणं सोपं वाटलं का? स्वतःचं कुटुंब बाजूला सरून भावाचा प्रपंच करावा लागतो, तेव्हा कारभारी होत आहे. जोडणं सोपं वाटलं? स्वतःचं लेकरू उपाशी बोंबलत असलं तर बाजूला सरावं लागतं, जावेच्या पोराला खाऊ घालावं लागतं, तेव्हा मान मिळतो घरात. असा मान मिळतो. स्वतःवर प्रेम करता करता सर्वांवर प्रेम करावं लागतं, माझं म्हणावं लागतं, तेव्हा मान मिळतो. गावाला माझं म्हणण्याकरता तिलांजली व्हावी लागते, तुळशीपत्र अर्पण करावं लागतं संसारावर, तेव्हा जग नमस्कार घालतं. कोणी कोणाच्या पुढे हात जोडत नाही. सध्या कोण कोणाला माझं म्हणेल? मान मिळण्याकरता जोडावं लागतं आणि जोडण्याकरता आधी आपल्याला जाळून घ्यावं लागतं. उदाहरण देऊ का तुम्हाला? दिव्यानं दिवा लावता तुम्ही का प्रत्येक वेळेला काडी पेटवता? एखाद्या वेळेला दिव्यानं दिवा लावताना एखाद्या दिव्याला प्रश्न करा, दिवा बरं आहे तुझं? दुसऱ्याला प्रकाश देतो, अंगणात आमच्या उजेड देतो. तो दिवा तुम्हाला सांगल दुसऱ्याला प्रकाश देणं तेवढं सोपं नसतं. दिवाळीच्या सणाला जर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये दिवा लावत असाल तर एखाद्या वेळेला त्या दिव्याला प्रश्न करा, दिव्या उजेड पडतो आमच्या अंगणात, प्रकाश देतो जगाला, तुझं बरं आहे बाबा? तो दिवा उत्तर देईल, महाराज दुसऱ्याला प्रकाश देणं, दुसऱ्याला उजेड देणं तेवढं सोपं नसतं जेवढं तुम्ही समजता. दुसऱ्याला प्रकाश देण्याकरता आधी स्वतःला जाळून घ्यावं लागते, तेव्हा इतरांना प्रकाश द्यावा लागतो. ही सगळी लक्षणं बापात असतात. स्वतःच्या देहाचा विचार करत नाही, स्वतःच्या काळजाचा विचार करत नाही, स्वतःचा विचारच करत नाही. मग करतो काय? आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी वाळवोने आपुले कुरवंडी, वाळवोने आपुले कुरवंडी. ओ बाप खरी जोडी, बाप खरी जोडी, बाप खरी जोडी लेकरा देवो. बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकरा देवो. रे आपुली कुरवंडी वाळवोने एकाएकी केला मेरा सीता है, एकाएकी केला, एकाएकी केला मेरा सीता. असं टाळ्या वाजवायचं. एक सांगू का? दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला मोठं मानायला आधी आपलं बी काळीज मोठं असावं लागतं. एकाएकी केला येत वडील जे जे करे ती तया नाम धर्म ठेवी ती येर अनुचिती सामान्य सकळ. आणि म्हणून बाप करी जोडी. बापच का? जो आमचा असतो ना तो चुलता असतो, काका असतो, मामा असतो, नाना असतो, माझा असतो तो बाप असतो. माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे हे जिला वाटतं तिला आई म्हणतात. माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला नेहमी नेहमी वाटतं तिला आई म्हणतात. पण माझं लेकरू उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे हे ज्याला वाटतं त्याला आपला बाप म्हणतात. बाप करी जोडी लेकुरा ते बोडी आपुली कुरवंडी वाळवोनी. कुरवंडी म्हणजे शरीर. स्वतःच्या देहाचा विचार केला कधी बापान? त्याच्या पायातले काटे स्मशानात जळतात. ज्या दिवशी बापाला पोराची चप्पल बसते त्या दिवसापासून म्हातारा शक्यतो नव्या चपल्या घेत नाही, जुन्या घालतो. स्वतःवर जास्त प्रेम करत नाही तो, जे काय असेल ते पोरा करतो.
बाप करी जोडी लेकुरा ते उडी. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. भारतातल्या सर्व नद्यांचं पाणी आणलं. अभिषेक संपन्न झाला. 32 मन सोनेरी सिंहासन स्थापन केलं. महाराज महाराष्ट्राचे सरसंस्थापक, या स्वराज्याचा निर्माता गादीवरती बसले. महाराष्ट्राचं भगवं वादळ आज राज्याभिषेक पाहायला उभा होतं. छत्रपती शिवाजी महाराज आसनस्थ झाले. पापण्यांखाली दडलेलं पाणी गालावर ओघळलं. मावळ्यांनी विचारलं, महाराज आपल्या डोळ्यात पाणी? अचूक टिपला आई साहेबांनी. राजे आपण रडता? मासाब आम्ही राजे झालो म्हणून रडतो. मग आनंद व्हायला पाहिजे. हा मासा आम्ही राजे झालो, पण हे राज्य व्हावं हे तो श्रींची इच्छा, हे स्वप्न आबासाहेबांचं, आऊसाहेबांचं, तुमच्या बरोबर आमच्या बापाचं. मासाब आम्ही राजे झालो, आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. मासाब 32 मन सोनेरी सिंहासन आहे, पण ते टोचतं मासाब. हा छत्रपतींचा सन्मान पाहायला आज जर माझा बाप जिवंत असता तर त्याला किती आनंद झाला असता. हे महाराष्ट्राच्या राजाचे उद्गार आहेत, हे लक्षात राहू दे. जर महाराष्ट्राच्या राजाला बापाची किंमत कळते तर आपल्याला आपल्या बापाची किंमत का कळू नये. घालोनिया डोळा पाहे अलंकार, घालोनिया डोळा पाहे अलंकार, घालोनिया डोळा पाहे अलंकार, घालोनिया डोळा पाहे अलंकार. हे बघा विठोर मानवोनी, हे वादावी थोर हे बघा विठोर मानवोनी, हे वादावी थोर करणे या एकाएकी केला मीरा सीताधनी, एकाएकी केला मीरा सीताधनी, एकाएकी केला मीरा सीताधनी, एकाएकी केला मीरा एकाएकी केला मेरा से साधने, एकाएकी केला मेरा से साधन, एकाएकी केला मेरा से साधने, एकाएकी केला मीरा हे मेरा से साधने धनी. म्हणून लोकांच्या लक्षात मासाहेब जिजाऊ आहेत, पण शहाजी राजांना विसरतायत लोक. कृष्णाचा जन्म झाला, लोकांच्या यशोदा लक्षात राहील. नंद बाबा किती जणांच्या लक्षात आहेत? काय गंमत आहे. आई ध्यानात राहते, बापच ध्यानात राहते. पहिला नंबर आला तर पेढे वाटणारी आई प्रत्येकाच्या ध्यानात आहे. माझ्या पोराचा पहिला नंबर आला, पण पेढ्याचा बॉक्स खरेदी करणारा बाप किती जणांच्या लक्षात आहे? हॉस्टेलला शिकत असणारी पोरगी रोज सांगते, माझ्या आईचा मला रोज फोन येतो बरं, पण दीदीला फोन केला होता का ग असं विचारणारा बापच असतो. शक्यतो पोरीशी तो बोलत नाही, पण पोरीचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला झोपही लागत नाही, तो बाप आहे. भगवान गोपाल कृष्णानं देवकीच्या पोटी जन्माला येणं ही नियती होती, पण त्यानं गोकुळात जाणं हा वसुदेवाचा पराक्रम होता. वसुदेव नसता कृष्ण गोकुळातला राजा झाला असता का? बोला. कोणाचे उपकार आहे ते? बापाचे. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागवून भार खांदे. कसा भार वागवतो तेवढं सांगतो.
आणि तुमचा निरोप घेतो. एकदा मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाईचं भजन होईल. सर्व गावानं फिरला, लेख झाली मला. गावभर बर्फी वाटली त्यानं. आईनं तरी तोंड वाकडं तिकडं केलं होतं, पण बापाला आनंद झाला होता. तुमच्या बापानं पहिली मोटरसायकल घेतली ना ताई, तर त्यानं पूजा तुमच्या हातून केली. पहिलं घर बांधलं त्यानं, तर तुमच्या हाताचे ठसे त्यानं घराला उमटवले. माझ्या लेकीचा आशीर्वाद आहे म्हणे. 4,000चा ड्रेस जर पोराला घेतला तर 5,000चा पोरीला घेतो. लग्न निघावं पोरीचं, पैसे नसावेत. सावकाराच्या पाया पडतो, सोनाराच्या पाया पडतो, दुकानदाराच्या पाया पडतो, तो बाप आहे. नांदाया जातीले बाप बघतो टेकाकड हो. गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक चाक वाजत खडा खडा ग. दुबळ्या बापासाठी लेक रडती धडा धडा ग. लेक रडती धडा धडा. लेक रडती धडा धडा. टाहो फोडते ती माय, पदर लावते डोळ्याला. नांदाया जाती लेक बाप बघतो चोरावानी. बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. अश्रू ढाळत नांदाया जाती लेक बाप बघतो टेकाकड हो. गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक चाक वाजत खडा खडा ग. दुबळ्या बापासाठी लेक रडती धडा धडा ग. लेक रडती धडा धडा. लेक रडती धडा धडा. टाहो फोडते ती माय, पदर लावते डोळ्याला. नांदाया जाती लेक बाप बघतो